मला सांगा, ज्यावेळेस सती मातेनं त्या यज्ञामध्ये देह त्यागला होता, सती मातेचं शरीर घेऊन भगवान शिवजी पूर्ण जगामध्ये फिरत होते. भगवान श्रीहरी विष्णूला कळालं की सृष्टीमध्ये माणसं उत्पन्न होत आहेत पण विनाश होत नाही. का? कारण भगवान शिवजी हे विनाशाचे दैवत आहे. मग काय करावं? भगवान श्रीहरी विष्णू सुदर्शन चक्राने भगवान शिवजीच्या खांद्यावर जे माता सतीचं शरीर आहे त्या शरीराची 52 तुकडे करतात आणि ती तुकडे जगामध्ये 52 ठिकाणी पडतात. म्हणून देवी मातेची किती शक्तिपीठ आहेत? 52 शक्तिपीठ आहेत. सगळ्यात पहिलं जे शक्तिपीठ आहे आपल्या महाराष्ट्रात, 52 शक्तिपीठापैकी 3.5 शक्तिपीठ ही आपल्या महाराष्ट्रात आहेत. सगळ्यात पहिली कोल्हापूरची महालक्ष्मी माता, दुसरी तुळजापूरची तुळजा भवानी, तिसरी माहूरची रेणुका माता आणि अर्धवणी म्हणजे सप्तशृंगी, वणीची सप्तशृंगी माता. 3.5 शक्तिपीठाचं दर्शन केल्यानंतर माणसाला पुण्य लागतं. सगळ्यात पहिलं शक्तिपीठ सांगते, महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत. सगळ्यात पहिलं शक्तिपीठ हे कोल्हापूरची महालक्ष्मी माता आहे. लक्ष्मी माता तिथं कसं काय आली आपल्या पृथ्वी तलावर? एक कथा आहे, एक वेळचा प्रसंग आहे. भगवान श्रीहरी विष्णू आणि रुक्मिणी मातेमध्ये थोडंसं भांडण झालं आणि माता रुसून दिंडीर वनात आल्या, ज्याला आज आपण पंढरपूर म्हणतो. महालक्ष्मी माता तिथं आली. भगवान श्रीहरी विष्णू खूप वाट पाहतात, देवी आज येईल उद्या येईल, पण खूप वर्ष निघून जातात. महालक्ष्मी माता रुसून इकडंच निघून येते. इकडं आल्यानंतर त्या कोल्हापूरला घनदाट जंगल आहे. त्या घनदाट जंगलामध्ये माता तपश्चर्या करत बसते, तप करत बसलेली असते. भगवान श्रीहरी विष्णू खूप वाट पाहतात पण देवी काही येत नाही. आणि त्यावेळेस मातेला समजून सांगण्यासाठी वैकुंठामधून भगवान श्रीहरी विष्णू दिंडीर वनात येतात. तिथं आल्यानंतर देवाला कळतं की अरे माझा भक्त एक वाट पाहतोय, त्याला दर्शन द्यायचं राहून गेलो. तो भक्त आहे कोणता? त्याचं नाव आहे भक्त पुंडलिक. दर्शन द्यायचं राहिलं, भगवंत तिथंच थांबतात. पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेले असतात आणि मातेला समजून सांगण्यासाठी. पुंडलिक आई वडिलांची सेवा करतो, कुकुट ऋषीच्या आश्रमात जातो. काही देवी सरस्वती, यमुना, गोदावरी त्या नद्या तिथे येतात, आश्रमाची साफसफाई करतात, दिव्य स्वरूप धारण करतात. पुंडलिक विचारतो, कोण आहात तुम्ही? आम्ही नद्या आहोत, तुझ्यासारखी पापी माणसं येऊन आमच्यामध्ये आंघोळ करतात आणि आम्ही कुरूप होतो. पण या ठिकाणी कुकुटमुळे आई वडिलांची सेवा करतात, तिथं आल्यानंतर आम्ही त्यांची सेवा करतो ऋषीची आणि आम्ही पाप मुक्त होतो. पुन्हा आम्हाला दिव्य रूप प्राप्त होतं आणि आम्ही परत निघून जातो. हा कशाचा परिणाम आहे? आई वडिलांची सेवा केल्यामुळे. पुंडलिकाला पश्चाताप होतो. पुंडलिक काशीला न जाता परत घरी येतो. आई वडिलांची सेवा करण्यात एवढा दंग असतो. भगवंत येऊन थांबलेले असतात. भगवंत म्हणतात, पुंडलिका किती दिवस झाले येऊन थांबलो, कमीत कमी आता तरी भेटीला ये. पुंडलिकाची आई वडिलांची सेवा झालेली नसती. पुंडलिकाच्या जवळ एक वीट असते. पुंडलिक तो वीट घेतो आणि जोरात भिरकवतो, देवा या विटेवर तुम्ही थांबा. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू त्या विटेवर थांबतात आणि पुंडलिक म्हणतो, देवा जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या उद्धारासाठी तुम्ही वैकुंठ सोडलं आणि तुम्ही इथं आला, तुम्ही याच विटेवर उभे टाका. आणि भगवंत पुंडलिकाचं ऐकून आज युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिस दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धारी जगा. 28 युग झाली, आज भगवंत तिथं थांबलेले आहेत. देवाला आठवण येते, रुक्मिणी सुद्धा इथंच आहे. भगवंत रुक्मिणीचा शोध घेतात, तर जिथं माता तपश्चर्या करत असती त्या ठिकाणी कोल्हासूर नावाचा एक दैत्य असतो.
माता त्या दैत्यासोबत युद्ध करते, त्या दैत्याला मारती. म्हणून कोल्हासूर दैत्याला मारल्यामुळे त्या ठिकाणी कोल्हापूर नाव पडलं. आणि महालक्ष्मी माता जिथं कोल्हासूरला मारलं त्याच ठिकाणी स्थापित झाल्या. म्हणून जगातलं महाराष्ट्रातलं 3.5 शक्तिपीठापैकी पहिलं शक्तिपीठी कोल्हापूरची महालक्ष्मी माता आहे. बोली भक्तवत्सल भगवान की लक्ष्मी माता की जय. दुसरा आहे तुळजापूरची तुळजा भवानी. एक वेळचा प्रसंग आहे. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र ज्यावेळेस रावणाने सीताई साहेबाला लंकेमध्ये नेलं होतं, प्रभू रामचंद्र वनवासात फिरत होते, आवाज देत होते सीते सीते म्हणून. आणि त्यावेळेस प्रभू ज्यावेळेस जात शोधत होते त्यावेळेस कुंभज ऋषीकडून कथा ऐकून शिव पार्वती कैलासावर जात होते. भगवान शिवजी पाहतात, अरे हे तर सच्चिदानंद स्वरूप माझे भगवंत आहेत. प्रणाम करतात. प्रणाम केल्याबरोबर माता म्हणते, माता पार्वती विचारते, देवा स्वामी तुम्ही कोणाला नमस्कार केलात? हे काय सच्चिदानंद स्वरूप माझे भगवंत आहेत, हे देव आहेत. हो, मग हे जर देव असतील तर यांना कशाचा एवढा वियोग झाला? त्यांची पत्नी रावणाने घेऊन गेली सीता. देव असले असते तर रावणासोबत युद्ध करून लगेच आणलं असतं. मग एवढा वियोग करायची काय गरज आहे? भगवंत म्हणतात याच्या मागे एक सुद्धा लीला आहे. पण मातेला विश्वास बसत नाही, अरे मनुष्य देहामध्ये साक्षात देव कसा येतो? आणि त्यावेळेस माता पार्वतीने सांगितलं, देवा मी परीक्षा घेऊन येते. भगवंत म्हणतात, देवी जाऊ नको, ऐक माझं. ते साक्षात सच्चिदानंद रूपाय आहेत, सतचित आनंद असे भगवंत आहेत. परीक्षा घ्यायला जाऊ नको, तो ऐक माझं. पण माता पार्वती ऐकत नाही. आणि माता पार्वती सीता आई साहेबाचं रूप जसंच्या तसं घेते. आणि ज्यावेळेस माता पार्वती त्या वनामध्ये जिथं प्रभू शोध घेत असतात, मला सांगा एखाद्या पत्नीचा जर पतीपासून वियोग झाला तर ती सजून धजून येते का हो? नटून थटून येते का? नाही. दुःखी अंतकरणानं असते, दुःख वाटत तिला. पण माता ज्यावेळेस आली सीताई साहेबाचं रूप घेऊन त्यावेळेस सजून धजून आल्या. आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मण भया समोर चालत होते, माता मागून येते, आवाज देते स्वामी म्हणून. असं म्हणल्याबरोबर प्रभू मागे पाहतात आणि मागे पाहिल्याबरोबर विचारतात, तू का आली? काय म्हणतात? माते तू का आली? बाबाजी कुठे आहेत? ओळखलं मातेनं की मला प्रभूने ओळखलेलं आहे. तू का इथे आली? याचं नाव कालांतराने तुकाई पडलं आणि तुकाईचं नाव कालांतराने तुळजापूर पडलं. ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने मातेला ओळखलं त्याच ठिकाणी माता स्थापित झाली. म्हणून जगाच्या पाठीवर महाराष्ट्रामध्ये दुसरं शक्तिपीठ जर कोणतं आहे तर ते आहे तुळजापूरची तुळजा भवानी माता. बोली भक्तवत्सल भगवान की जय. तिसरा आहे माहूरची रेणुका माता, महाराष्ट्रातील तिसरं शक्तिपीठ. जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता पती पत्नी होते. जमदग्नी ऋषीला परशुराम नावाचा मुलगा होता. सांगितलं जा मातेचं मस्तक घेऊन ये. वडिलांच्या आज्ञेनुसार परशुरामाने मातेचं मस्तक आणलं. सांगितलं तुझ्यावर खुश आहे, तुला काय हवं? ज्या हाताने माझ्या मातेचं मस्तक तुम्ही मला कट करायला लावलं, तोडायला लावलं, त्याच मातेला पुनर्जीवन करा, पुन्हा जिवंत करा. ऋषी म्हणतात ठीक आहे. आणि जिथं मातेचं शरीर परशुरामाने धडा वेगळं शिर केलं होतं त्या ठिकाणी मातेचं मस्तक जिथं पडलं तिथं माहूरची रेणुका माता या नावाने काय झालं? देवी स्थापन्न झाली. म्हणून जेवढ्या देवी आहेत तेवढ्या देवींची कमीत कमी ही आहेत, सगुण रूप आहे. पण तांदळा फक्त मुख जिथं पडलं होतं तिथं तांदळा आहे. तुम्ही जर माहूरच्या रेणुका मातेचा जर फोटो पाहिला तर फक्त मुख आहे तिथं. म्हणून हे महाराष्ट्रातलं तिसरं शक्तिपीठ आहे. बोली रेणुका माता की जय.
अर्धा आहे सप्तशृंगी वणीची माता. या वणीच्या मातेचं जर दर्शन घेतलं आणि बाकींच्या देवीचं दर्शन नाही घेतलं तर पुण्य लागत नाही. म्हणून महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठाचं दर्शन घ्यायचं, त्यावेळेस 52 शक्तिपीठ केलेल्याचं पुण्य लागतं. म्हणून जगामध्ये 52 शक्तिपीठ आहेत आणि त्याच्यातली 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रात आहेत. आपण ज्यावेळेस नवरात्रीमध्ये उपवास पकडतो महिला मंडळ ताई, आपण ज्यावेळेस नवरात्रीत उपवास पकडतो त्यावेळेस किती भक्ती करतो. 9 दिवस 9 साड्या असतात देवीला, कडक उपवास करतो. एक देवी स्तोत्र आहे, तो देवी स्तोत्र जर आपण गायला किंवा श्रवण केला तर जगातील 52 शक्तिपीठ केलेल्याचं पुण्य लागतं. कोणता आहे होतो स्तोत्र? हरी एक होत्या ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शक्तिकंठ कुटुंबी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. हासरते शिखरी शिरोमणी तुंग हिमालयनी हिमालय मध्य गते मधु मधुरे मधुक्रेटव भंजिनी रंजिनी हासरते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. ताड़ी ताड़ी जगन्त विदारण चंड पराक्रम शून्य मृगाधिपते निज भुज दंड निपातित खंड विपातित मुंड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी